की करंटची तयारी कुठून करायची. आणि जेव्हा आपण चालू आणि समकालीन घडामोडी म्हणतो तर तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत, भारतीय म्हणजे राष्ट्रीय पातळीवरच्या सविस्तर घडामोडी तुम्हाला कराव्या लागतात, आणि तिसरी बाब म्हणजे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात पण चालू घडामोडीची तयारी तुम्हाला करावी लागेल. तर युनिक अकॅडमीनं 2 महत्त्वाची संदर्भ पुस्तकं त्या संदर्भात प्रकाशित केलेली आहेत. आपलं युनिक बुलेटिन नावाचं दर महिन्याला डिजिटल फॉर्ममध्ये प्रसिद्ध होणारं मासिक आहे. त्याची ते प्रिंट आपण करत नाही, डिजिटल फॉर्ममध्ये ते प्रकाशित केलं जातं. तर 15 महिन्यातील युनिक बुलेटिनच्या अंकाचा आधार घेऊन आपण 2026 मध्ये या होऊ घातलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी चालू घडामोडीवरील हे पुस्तक आपण उपलब्ध केलेलं आहे. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की पेपर वाईज चालू घडामोडी आपण वर्गीकृत म्हणजे क्लासिफाय केलेली आहेत, पेपर 1 ते पेपर 4 सामान्य अध्ययनाचा. आणि त्यातही पेपर 1 जर बघितला तर आपण इतिहास, भूगोल आणि समाज अशा रीतीनं पेपर 2 मधले 3 विभाग जसं म्हणालो आपण, म्हणजे राज्यघटना आहे, कारभार प्रक्रिया आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंध. तर त्या पेपरमधल्या विषयांवरती ज्या संबंधित चालू घडामोडी आहेत तर त्याचा समावेश या युनिक बुलेटिनच्या विशेष अंकामध्ये आपण केलेला आहे. सो 15 महिन्याच्या युनिक बुलेटिन डिजिटल अंकाचा आधार घेऊन हे पुस्तक केलेले आहे. तुम्ही पूर्णतः यावरती विसंबून राहू शकता, कारण सर्व महत्त्वाच्या घडामोडी याच्यामध्ये सविस्तर. आता या पुस्तकाची निर्मिती करताना आपण केवळ फॅक्च्युअल माहिती किंवा इन्फॉर्मेटिव्ह माहितीच याच्यामध्ये समाविष्ट केलेली असं नाहीये, तर त्याबरोबरीनं स्पष्टीकरण, विश्लेषण, वेगवेगळ्या अभ्यासकांची त्याबद्दलची मतं, असा सगळा सर्वांगीण आढावा आपण घेतलेला आहे. आणि याला जोडूनच महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये गेल्या 17 वर्षापासून महाराष्ट्र वार्षिकी हा वार्षिक अंक आपण ग्रंथरूपानं प्रकाशित करत आहोत. आणि हे पुस्तक नुकतंच मागच्या आठवड्यामध्ये प्रकाशित झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला याचा अंदाज घेता येऊ शकतो की 2025 मधल्या सर्व चालू घडामोडी महाराष्ट्राच्या संदर्भात ज्या घडलेल्या आहेत तर त्या विभागवार आपण या महाराष्ट्र वार्षिकीच्या रूपानं समाविष्ट केलेल्या आहेत. 2 गोष्टी मला या बाबतीमध्ये सांगायच्या आहेत. पहिली तर ज्याचा मी मगाशी उल्लेख केला, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, तर जी काही आपल्या राज्याची वेगवेगळी क्षेत्र आहेत तर त्या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. हा पहिला भाग. त्यामुळे तुम्हाला क्षेत्रनिहाय निवडक चालू घडामोडीवरती फोकस द्यायचा असेल तर तो तुम्हाला देता येऊ शकतो. आणि महत्त्वाची बाब, तुम्हाला निबंध लिहायचा आहे, इथिक्स मधल्या केस स्टडीजची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत, आणि सामान्य अध्ययनामध्ये देखील चालू घडामोडीवरती प्रश्न येतील. तर वेगवेगळ्या क्षेत्रातले जे प्रयोग आहेत, म्हणजे एक्सपेरिमेंट्स आहेत, मॉडेल्स आहेत, तर ती मॉडेल्स समाविष्ट या महाराष्ट्र वार्षिकीमध्ये स्वतंत्र विभागाच्या रूपाने केलेली आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रयोग तुम्हाला या महाराष्ट्र वार्षिकीच्या निमित्तानं बघता येऊ शकतील. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी जे आत्ता ज्या पुस्तकांची नावं तुम्हाला सांगितली आणि ती पुस्तकं पण शेअर केलेली आहेत, तुम्ही निश्चिंतपणे त्या पुस्तकांवरती विसंबून राहू शकता. आता ही सगळी पुस्तकं जरी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सविस्तर वाचायला वेळ मिळाला नसला तरी निवडक जी काही प्रकरणं तुम्ही फोकस केलेली आहेत तर तेवढ्यापुरती का असेना तुम्ही ही डेफिनेटली बघायला काही हरकत नाही. थँक्यू.